नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी रत्नाकर औसेकर. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की तुम्ही ब्राह्मण समाजाचे प्रश्न बाहेर काढताय, हे खूप चांगली गोष्ट आहे. मग मी त्यांना काय सांगितलं की तुमचा व्हिडिओ करून मला कळवा, मी तो प्रसारित करेन. नाही 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 आमचा व्हिडिओ नको, आम्ही फोकसमध्ये नाही येणार. पाहिलं का ब्राह्मण समाज कसा असतो? म्हणजे शिवाजीचा जन्म व्हावा पण दुसऱ्याच्या घरी, बरोबर आहे की नाही? समाजासाठी वाईटपणा घ्यायचा दुसऱ्याने, आम्ही नाही. आम्ही खूप चांगले आहोत. आणि मला एक सांगायला अत्यंत दुःख वाटतंय, आज मोठी मोठी पॅकेज असलेली मुलं सुद्धा आपला वंश वाढू शकत नाहीत. एका मुलीवर ते थांबलेले आहेत. काय करायची तुमची संपत्ती, एवढे फ्लॅट्स, तेवढे प्रॉपर्ट्या, एवढं हे सगळं आहे, पण ते काय म्हणतात, दुसरं मूल आम्हाला परवडत नाही हो. तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन 1000 रुपयाचा पिझ्झा खायला परवडतं, तुम्हाला डीमार्टला जाऊन 20-20 हजाराची खरेदी करायला परवडतं, पण घरात एखादं अजून एक मूल वाढलेलं तुम्हाला नाही परवडत. आणि ते बिचारे आजी आजोबा तळमळत आहेत, कारण त्यांना वाटतं की आपला वंश वाढला पाहिजे. त्यांना वाटतं आपलं पुढे परिवार वाढला पाहिजे, संसार पुढे चालला पाहिजे, परिवार वाढला पाहिजे. याच्या आशेवर ते म्हातारी जगत असतात. वारंवार गावाकडून त्यांना निरोप जात असतो, अरे एक होऊन जाऊ दे. तो म्हणतो थांब थोडं, मला बाहेर जायचा चान्स आहे. मग हा बाहेर जायच्या चान्समध्ये मूल होऊ देत नाही, कारण दोघे सर्व्हिसला असतात, बरोबर आहे का नाही? सुनबाई म्हणते सध्या माझा विचार नाही आहे, कारण मला आता बाहेर जायचे चान्सेस आहेत. मी बाहेर चालले पैसे कमवायचे. पण कशाला कमवायचे पैसे? ही ब्राह्मण समाजाची शोकांतिका. आज दोघंही कमवणार आहेत. आईवडिलांना पेन्शन आहे, लाखोची कमाई आहे, पण घरात खेळायला बागडायला मुलं नाही आहेत. कसा वंश वाढेल? अतिशय गांभीर्यानं बोलतो ही गोष्ट मी. पहा तुम्ही, घ्या सर्वे, करा सर्वे. विदारक चित्र आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर तो ब्राह्मण समाजाचा लागतोय. आता कित्येक जणांनी मला म्हणले की तुम्ही ब्राह्मणावर टीका करतायत, तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मणावरच बोलतायत. अरे कोणीतरी वाईट झालं पाहिजे ना, तुमचे डोळे उघडतील कसे? तुम्ही जर फक्त मी आणि माझा परिवारात गुंफून राहिलात, या समाजाच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार आहे? फक्त मला एकच सांगायचं आहे की मुलांनो, आई वडिलांची सेवा करा. गावाकडे 2-5 हजार पाठवले म्हणजे आई वडील सुखी आहेत असं समजू नका. त्या आई वडिलांना आज वाटतं की माझ्या मुलाचा वंश वाढला पाहिजे, आणि त्यासाठी ते आई वडील रात्रंदिवस नवस करत असतात. आणि इकडं सून आणि मुलगा, कारण दोघंही जॉबला असल्यामुळं परदेशात जाऊन काय काय एन्जॉय करायचं त्याचं प्लॅनिंग करत असतात. अतिशय गंभीर प्रश्न आहे वंशवाढीचा ब्राह्मण समाजाचा. एक तर उशिरा लग्न, त्यानंतर पॅकेज न झालं कुटुंब लिकेज, आईवडिलांची आडसर. आणि आज सुद्धा ब्राह्मण समाजाचे अनेक मुलं मुंजा होऊनच मरणार. त्यांची लग्न होणं अवघड आहे. हे मी वारंवार बोलतोय. का बोलतोय की कुठंतरी कोणीतरी एखादा असा जाळवणारा समोर आला पाहिजे. प्रत्येक गावात शाखांचं जाळं निर्माण केलं पाहिजे.
त्या त्या ठिकाणच्या तथाकथित मोठ्या मोठ्या घरातल्या ब्राह्मणांना एकत्र बोलून मीटिंग घेतली पाहिजे की मेळावे भरवा, हुंडा मागू नका, हुंडा देऊ नका, हुंडा घेऊ नका, पण फक्त लग्न करा. कारण आज कित्येक मध्यमवर्गीय ब्राह्मणांची परिस्थिती हलाखीची आहे. सगळेच काही ब्राह्मण सुखी संपन्न ऐश्वर्य संपन्न नाही आहेत. एक 10% ते 15% ब्राह्मण फक्त ऐश्वर्याने जगतायत. भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांचा प्रश्न गंभीर आहे. तो स्वतः सत्यनारायण करतो, पण तो म्हणतो माझ्या मुलीला मला ब्राह्मण म्हणजे पूजा करणारा सत्यनारायण करणारा जावाई नको आहे. त्याचीच अपेक्षा. मी म्हणलं ठीक आहे बाबा, चल काय हरकत नाही. तुझ्याच आपल्या भिक्षुकी पण करणाऱ्या एखाद्या मुलाला तुझी मुलगी दे. नाही म्हणतो, नाही म्हणतो. तो म्हणतो नाही, मुलीची इच्छा आहे की मला असा दररोज खारका सुपारी तांदूळ घेऊन येणारा नको आहे. मग काय पाहिजे तुला? संध्याकाळी दारू पिऊन येणारा पाहिजे? ढीगभर एक खंडीभर मुलं पडलेली आहेत व्यसनी, त्यांच्या मुलांचे लग्नच होत नाहीत. आणि व्यसन हा सगळ्यात मोठा आजकालचा दुर्गुण आहे. कारण बुद्धीपेक्षा ह्यांच्या पगारी ज्या झालेल्या आहेत. मग त्या पैशाचं करायचं काय? तर घरात मोठ्या मोठ्या विस्कीच्या बाटल्या आणून ठेवलेल्या असतात आणि ही मुलं दारू पितात. ही शोकांतिका बोलतोय, स्पष्ट बोलतोय. तर मी त्यांना विचारलं, रे बाळा, तुला एवढा पगार आहे, तू एवढा देखणा आहेस, आणि काय हे काय बरोबर आहे का? आता त्यानं सांगितलं, काका काय सांगू, मला माझं वय आता 42 आहे, माझं लग्न होत नाही. मग दारू पिऊन तुझं लग्न होणार आहे का? व्यसनी होऊन तुझं लग्न होणार आहे का? बरं, मुलीचे बाप पाहत नाहीत की समोरचा मुलगा व्यसनी आहे का नाही. फक्त त्याचा पॅकेज, पुण्यात राहिलाय, फ्लॅट आहे, देऊन टाक, संध्याकाळी बुंग होऊन तो घरी येतो. विचारच करत नाही. मी तर म्हणतो प्रत्येक ब्राह्मण समाजातल्या एका परिवाराने एक मुलगा याज्ञिकीकडे घाला. त्याला हे सगळे वेदशास्त्र संपन्न शिकू द्या. आज परदेशामध्ये आपले शास्त्र शिकण्यासाठी तिथले लोक धडपडतायत. हे फार मोठं शास्त्र आहे. वेदशास्त्र संपन्न होणं ही आज काळाची गरज आहे. तरच समाजाची जागृती होणार आहे, तरच समाजाची उन्नती होणार आहे, हे लक्षात ठेवा. कित्येक गावामध्ये मी विचारलं, का हो इथं ब्राह्मण कोण आहे तुमच्या देवळातल्या पूजेला? त्यांनी सांगितलं, आमच्या इथं ब्राह्मण नाही म्हणले, ते आमच्या गावातला गुरुच पूजा करतोय. म्हणजे खरं तर त्या गुरव समाजाला सुद्धा पूजा करायचा अधिकार आहे. मी तसं नाही म्हणत, पण नाहीच. एक होतं म्हणले घर, ते निघून गेलं पुण्याला. कुठंतरी वडापावचा गाडा लावला म्हणले पुण्यामध्ये. म्हणलं मग गावाकडं काय? मग गावाकडं काय म्हणले, ते शेती करायला कोणातरी दिलेली आहे, आता ते बहुतेक ते विकून ते निघून जाते. पुन्हा मी बोललो ब्राह्मण नामशेष व्हायलाय, म्हणलं की राग येतो. लगेच त्याचा कथित उच्चभ्रू लोकांचा अभिमान जागा होतो ब्राह्मण समाजाचा. तुम्ही असं कसं म्हणता? तुम्ही हिनवता कसं? म्हणून एक गंभीर प्रश्न ब्राह्मण समाजाचा मी वारंवार छेडतोय. त्याला कारणच हे आहे की मुलांनी सावध होणं ही काळाची गरज आहे, मुलींनी सावध होणं ही काळाची गरज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं की मुलांच्या सुद्धा भरकटलेल्या जीवन मी पाहिलेलं आहे. मुली सुद्धा वाईट परिस्थिती आहे. संध्याकाळी उशीर का झाला हे बापाला बोलायला भाग नाही, तो बोलू शकत नाही. त्याला समजतंय काय होतंय, पण मुलीला एक शब्दाने तो बोलत नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कुठेतरी ह्याचा विचार झाला पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही मुलींचे शिक्षण थांबवा, मुलांचे शिक्षण थांबवा, नुसते लग्न करून लेकरं होऊ दे, मी असं म्हणत नाही. मी एकच गोष्ट बोलतोय
की समाज हा भरकटत चाललेला आहे आणि पुन्हा पुन्हा वारंवार मी तो शब्द वापरतोय, येणाऱ्या 20 ते 25 वर्षांनंतर तुम्हाला ब्राह्मण हा आयात करावा लागेल. नाही मिळणार, सापडणार नाही तुम्हाला. आज जे लोक ब्राह्मण समाजावर टीका करतायत ना, तथाकथित राजकीय नेते, आणि ज्यावेळेस ते ICU मध्ये जातील तर त्यांचा महामृत्युंजय जप करायला सुद्धा ब्राह्मण सापडणार नाही. हे लक्षात ठेवा, मी स्पष्ट बोलतोय. नाही सापडणार तुम्हाला. कारण जे काही या क्षेत्रामध्ये काम करतात ते सुद्धा आपल्या मुलाला या क्षेत्रात येऊ देत नाहीयेत. त्यांना सुद्धा IT क्षेत्रच पाहिजे, त्यांना सुद्धा मोठे मोठे पगारी पाहिजे, पॅकेज पाहिजे, त्यांना सुद्धा आर्थिक सुबत्ता पाहिजे. या आर्थिक सुबत्तेच्या नावाखाली ब्राह्मण समाज हा नामशेष होत चाललाय. याचा कधी कुणी गांभीर्याने विचार केलाय का? जाऊन पहा वृद्धाश्रमातले काय हाल आहेत. मी पुन्हा पुन्हा बोलतोय की मॅक्झिमम 90% ब्राह्मण समाजाची म्हातारी माणसं वृद्धाश्रमात आहेत. वृद्धाश्रमातल्या संस्था चालकांनी, व्यवस्थापकांनी फोन केला तर मुलगा सांगतो, पैसे पाठवतोय, अंत्यविधी तूच कर, मुंडन तूच कर, 14वाय तूच कर, तूच जेवण कर, तूच रडत बस, मला वेळ नाहीये. कारण तो अमेरिकेला आहे, तो लंडनला आहे, युरोपला आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, उच्चभ्रू समाजात वावरतो ना. बेटांनो, थोडं सावध व्हा, डोळे उघडा, समाजाला जपा, नाहीतर तुम्हाला तुमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य अंधकारमय दिसायला लागेल. हे लक्षात ठेवा. आज सगळं माझं कडवड बोलतोय मी, पण एक लक्षात ठेवा, मी समाजाच्या मुलांसाठी बोलतोय. समाज वाढला पाहिजे, समाजाची ताकद निर्माण झाला पाहिजे. आपल्या समाजाला कुठेही थारा नाहीये, कोणी वाली नाहीये. एवढ्या राजकारणाचा धुमाकूळ चालू आहे. कुठं ऐकलं का की अमुक ब्राह्मणाला कुलकर्ण्याला तिकीट दिलंय? खरं तर प्रकाश आंबेडकरांना मी आज मार्क देतो. प्रकाश आंबेडकर सरांनी कोकणामध्ये एका जोशी काका नावाच्या माणसाला तिकीट दिलेलं आहे. वंचितनं दिलंय. काँग्रेसनं किती ब्राह्मणांना तिकीट दिलं? BJPने किती ब्राह्मणांना तिकीट दिलं? ते गडकरींना फडणवीस सोडले तर कोण आहेत? कुठे आहेत ब्राह्मण? किती ब्राह्मण खासदार आहेत? किती ब्राह्मण आमदार आहेत? किती ब्राह्मण नेते आहेत? किती ब्राह्मण नगराध्यक्ष आहेत? किती ब्राह्मणाच्या हातात सत्ता? किती ब्राह्मण सरपंच आहेत? कुठे आहेत? काहीच नाही. 1-2% सुद्धा नाही. अरे तुम्हाला कोणी विचारतच नाही, तुम्हाला तुमची टक्केवारीच गृहीत धरत नाही. प्रचार करायला फिरताना कोणीतरी कार्यकर्ता सांगतो, साहेब ही ब्राह्मण गल्ली आहे, ब्राह्मण गल्ली आहे, ब्राह्मण गल्ली आहे, तिकडं जाऊ नका, चला इकडून मागून जाऊ, त्यांच्या समोर सुद्धा जायचं नको. ही आपली अवकात आहे का? तर त्यांनी पक्क गैर समज करून ठेवलेला आहे की हे संघवालेत, हे चड्डीवालेत, हे गंधवालेत, हे काटेवालेत, हे टोपीवालेत, यांच्याकडे जायची गरज नाही, हे आपले नाही आहेत. किती जरी आपण ओरडून सांगितले की अरे मला काँग्रेसला मतदान परत नाही ऐकल, ते म्हणतात तुम्ही नाहीत आमचे, तुम्ही नाहीतच. म्हणून मी म्हणतोय की ब्राह्मण समाजाला राजकारणात स्थान नाही. म्हणून ब्राह्मणाच्या तरुणांना माझं एक आव्हान आहे की तरुण मित्रांनो, आपल्याला आरक्षणाची गरज नाही, पण आपल्याला संरक्षणाची गरज आहे. मी वारंवार बोलतोय. आपल्याला कोणीही सहज सहज बोलू शकतं. आणि संरक्षणाबरोबर मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही नोकरी मागणारे नाही बनायचं. स्वतःच्या हिमतीने एखादा छोटासा उद्योग उभा करून तो पुन्हा मोठा करून तुम्ही रोजगार द्या. रोजगार देणारे बना, रोजगार मागणारे नाही. हेच या कार्यक्रमातून मला तरुणांना सांगायचं आहे की ब्राह्मण समाजाच्या तरुणांना आता रोजगार मागायचा नाही. फायली हातात घेऊन ऑफिसेस फिरायचं नाही वन नोकरी मागत. तुम्ही नोकरी देणारे बनायचं. तुमच्या ऑफिसासमोर रांगा लागल्या पाहिजेत, मला नोकरी द्या असे बना. अरे मागायचं काय बोलता? स्वतः बना ना. स्वतःतून निर्माण करा. किर्लोस्करांसारखं स्वतःचं विश्व निर्माण करा. स्वतः काहीतरी बुद्धी लढवा. कारण तुम्हाला बुद्धीशिवाय तुमच्याकडे भांडवलच काय. म्हणून भरकटत न जाता आपल्या समाजातल्या आपल्या मुलांना मोठं करायचं स्वप्न बघा. आपणच आपले पाय ओढायचे बंद करा. आणि तरुणांनो, माझं पुन्हा तुम्हाला सांगणं आहे
की मागणारे नाही तर देणारे बना. हेच मला आजच्या कार्यक्रमातून सांगायचं आहे. कसा वाटला कार्यक्रम? आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, एकमेकाला शेअर करा. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल. तो स्वतः सत्य रण करतो, पण तो म्हणतो माझ्या मुलीला